तर तुमच्याही घरात असे जुने फाटलेले कलर गेलेले टी शर्ट आहेत आणि मग तुम्ही असे टी शर्ट काय करता तर टाकून देता. तर आता असे जे टी शर्ट आहेत ते टाकून न देता आपण एक भन्नाट आयडियाने अशी छानशी वस्तू तयार करणार आहोत जी टाकाऊपासून टिकाऊ तर असणारच आहे, परंतु ती आपल्याला काय होणार आहे की आपल्याला नेहमी रोज वापरण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वापरण्यासारखी वस्तू जी आहे ती आज आपण काय करणार आहोत तयार करणार आहोत. तर भावा बहिणींनो, आपला जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित शेवटपर्यंत कुठंही स्किप न करता काय करायचं आहे तर शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून आपण जे ह्या टी शर्टपासून जी वस्तू तयार करणार आहे ती वस्तू काय झाली पाहिजेत की तुम्हाला समजली पाहिजेत व्यवस्थित की दादांनी काय वस्तू तयार केली आणि कशा पद्धतीने केली. तर आपणसुद्धा तयार करायची. मग आपणसुद्धा काय केलं पाहिजेत की काळजीपूर्वक जेव्हा आपण काय वस्तू बनवते ती व्यवस्थित पाहायची, जेणेकरून तुम्हीसुद्धा काय करू शकाल की मी ज्या पद्धतीने वस्तू बनवली त्याच पद्धतीने ही वस्तू तुम्ही काय करू शकाल तर बनवू शकाल. मग आता आपल्या घरात जे टी शर्ट असतील ते आता टाकून द्यायचे नाहीत. एक असो किंवा दोन असो, आपल्यासाठी एकच टी शर्ट गरजेचं आहे. असं नाही की तो 2-4 टी शर्ट पाहिजेत, आपल्याला एकच पाहिजेत. जास्त असतील तर अतिच उत्तम, नसतील तर एक टी शर्ट असेल तरी चालतं आहे बघा. तर असा हा टी शर्ट आणि ह्याच्यापासून आपण छान अशी वस्तू काय करणार आहोत तर तयार करणार आहोत. मग आता ही वस्तू तयार करत असताना आपल्याला काय पाहिजेत आणखीन तर आणखीन एक वस्तू आपल्या घरामध्ये असते बघा, तर ते म्हणजे पोतं. तर हे गव्हाचं ज्वारी आपण काय करत असतो, गहू ज्वारी तांदूळ साखर काहीतरी आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल त्यावेळेस घेऊन येत असतो, किंवा गहू ज्वारी तर आपण नेहमी वर्षे लोक बरेचशी भरत असतात गहू ज्वारी तांदूळ. तर त्यावेळेस असं जे पोतं असतं ते पोतं बघा आपल्या घरामध्ये असतं, किंवा असं तुमच्या घरामध्ये नसेल तरी असं पोतं तुम्ही काय करू शकता एखाद्या किराणा मालाच्या दुकानामधून विकत आणू शकता. 5 ते 10 रुपयाला हा असं जे पोतं आहे ते भेटलं जातं बघा. तर असं हे पोतं आपलं पोतं घ्यायचं आहे आणि ह्या पोत्यापासून आणि ह्या टी शर्टपासून अशी वस्तू तयार होणार आहे, आपली अशी वस्तू तयार होणार आहे की ती वस्तू बघताच तुम्ही त्या वस्तूच्या प्रेमात पडणार आहात. इतकीच वस्तू छान आपली तयार होणार आहे बघा. तर चला आपण काय करूया आता व्हिडिओला करूया सुरुवात. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे तर असा हा कलर गेलेला किंवा जुना फाटका तुटका टी शर्ट घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथं टी शर्ट घेतलेला आहे. मग आता हा टी शर्ट घेतल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वस्तू तयार करत असताना काय करायचं आहे तर आपल्याला हा टी शर्ट जो आहे तो घ्यायचा आहे काय करून उलटा करून घ्यायचा आहे. हा बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने काय करायचं आहे, जो टी शर्टची आतली बाजू आहे ती बाहेर करायची आहे आणि बाहेरची बाजू आतल्या साईडला करायची आहे. तर हे अशा पद्धतीने काय झालेलं आहे आपला टी शर्ट जो आहे तो उलटा करून घेतलेला आहे. आणि आता उलटा करून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तो काय करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला जमिनीवरती हातरून घ्यायचा आहे. आणि तो हातरत असताना इतका व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे की त्याला कुठेही गुढी वगैरे पडली नाही पाहिजेत आणि जिथल्या तिथं वस्तू व्यवस्थित त्याची म्हणजे टी शर्टच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या समान करून व्यवस्थितपणे हातरून घ्यायचा आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हा असा उलटा टी शर्ट जो आहे तो छान पद्धतीने हातरून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने स्टेप लक्षात घेऊन काय करायचं आहे की त्याच पद्धतीने स्टेप फॉलो करायच्यात, जेणेकरून मी जी वस्तू बनवतोय ती वस्तू तुम्हाला पण लक्षात आली पाहिजेत, तुम्हीसुद्धा बनवली पाहिजेत. आणि ह्याला कुठलंही काही शिवायचं नाही, फाडायचं नाही, काही करायचं नाही. हाय अशाच वस्तूपासून आपल्याला काय करायचं आहे की ती वस्तू तयार करायची आहे. त्याच्यानंतर आपलं जे पोतं आहे ते पोतं घ्यायचं आहे बघा आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, असं हे पोतं घेतलेलं आहे. आणि पोतं घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे पोतं आहे त्याचं मधोमध फोल्ड करायचं आहे. म्हणजेच काय करायचे आहे
तर घडी घालायची आहे. हे अशा पद्धतीनं म्हणजे एका पोत्याचे 2 बाजू झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ही चांगली बाजू आपल्याला खाली हातरून घ्यायची आहे आणि थोडी जी खराब बाजू आहे ते वरच्या साईडने घ्यायची आहे. परत एकदा काय करायचं आहे आपल्याला, की हे जे पोतं आहे ते आपल्याला परत एकदा हे कोपऱ्याला कोपरा जुळवून काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आता हे पोतं आपलं फोल्ड झालेलं आहे, म्हणजेच घडी झालेली आहे. आणि आता हे जी छान बाजू तयार झालेली आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, की हे जे पोत्याची हिकडची जी साईट आहे, ह्या साईट, तर ह्या साईट आपल्याला काय करायच्या आहेत, खाल्ल्या साईडला करून घ्यायच्या आहेत. आणि वरची जी बाजू आहे ते आपल्याला वरल्या बाजूला ठेवायची आहे. आणि हा जो आपला टी शर्टचा भाग आहे, हा पाठीमागचा बॅक साईड आहे बघा, इकडचा पाठीमागचा म्हणजे टी शर्टची मागची बाजू आहे. पुढची बाजू आपण काय केलेली आहे, की समोरच्या बाजूला हातरलेले आहे. आता हे तुम्हाला लक्षात येत असेल, की इकडची जिथं आपल्या कॉलरचा भाग असतो त्या ठिकाणी कंपनी असते, तिथं समजून जायचं की आपला हा पाठीमागचा भाग आहे. बऱ्याच जणांना समजत नसेल तर या कंपनीच्या लोगोवरून लक्षात येतं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, की ही जी पाठीमागची बाजू आहे त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला, तर हे असं पोतं म्हणजे थोडक्यात पाठीवरती ज्या पद्धतीने आपण पोतं घेतो असतो गहू ज्यावरती, त्याच पद्धतीने आपण ही टी शर्टच्या पाठीवरती आपण पोतं काय केलेलं आहे, तर ठेवलेलं आहे. हा भाग थोडासा वरती आला तरी चालतो आहे किंवा नाही आला तरी चालतो आहे. तर अशा पद्धतीने हे पोतं आपण काय केलेलं आहे, की या टी शर्टवरती हातरून घेतलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की हा जो हाताचा भाग आहे तो काय करायचा आहे, याच्यावरती असा फोल्ड करायचा आहे. आता तुम्ही म्हणता दादा हा हाफच टी शर्ट घ्यायचा आहे का फुल टी शर्ट घ्यायचा आहे? तुमच्याकडे हाफ टी शर्ट असेल तरी चालेल, फुल टी शर्ट असेल तरी अतिउत्तम, नसेल तरी आपण हाफ टी शर्टवरती छान वस्तू तयार होते. तर बघा आपल्याकडे इथं हाफ टी शर्ट होता म्हणून आपण काय केलेलं आहे, हा हाफ टी शर्ट घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण काय केलं आहे, इकडची सुद्धा बाही ह्याच बाही पद्धतीने म्हणजे टी शर्टची जी बाजू आहे त्या पद्धतीने काय केलेली आहे बघा, ह्या पोत्यांवरती आपण अशा पद्धतीने हातरून घेतलेले आहे. म्हणजे दोन्ही बाजू काय केलेल्या आहेत आपण बाहीच्या, तर ह्या पोत्यांवरती असे पोत्यावरती टाकून घेतलेले आहे. म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे, की आपण जे पोतं आहे ते ह्याला बांधल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे थोडंसं घट्ट किंवा आवळ तयार झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जिथून आपली टी शर्ट घालण्याची बाजू असते, आता ही पाहू शकता तुम्ही, इथं आपण इथून काय करत असतो, की टी शर्ट घालत असतो. तर हे अशा पद्धतीने हा टी शर्ट आपण काय करायचं आहे, ही जी घालण्याची बाजू आहे टी शर्ट घालण्याची, ते आपण काय करायचे असे हातामध्ये पकडायचे आहे. आणि हातामध्ये पकडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर असं हळूहळू काय करायचं आहे, ह्याच्या चुन्या घालून काय करायच्या आहेत, तर इथपर्यंत आपल्याला घ्यायचे आहेत. आणि इथपर्यंत घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा तुम्ही व्यवस्थित बघा, आपल्याला काय करायचं आहे, ही थोडीशी बाजू आता वळवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. म्हणजे मुंडक्याकडची बाजू हे आपल्याकडे घ्यायची आहे. आणि आता काय करायचं आहे बघा आपल्याला, तर हे जे इथून आपण हे काय केलेलं होतं, वळवून घेतलेलं होतं, तिथून आपल्याला काय करायचं आहे, इथल्या बाजूला आपल्याला जेणेकरून संपूर्ण जे पोतं आहे ते आपल्या हातात येईन बघा. हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे पोतं संपूर्ण हातात येईन अशा पद्धतीने आपल्याला इथं पकडायचं आहे. आणि आता पकडल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, तर ह्याला काय करायचं आहे, असंच हे वरती घ्यायला चालू करायचं आहे बघा. म्हणजे जे पोत्याची खालची जी बाजू आहे ती हळूहळू काय करायची आहे, आपल्याला वरती घ्यायला चालू करायची आहे. हे बघू शकता तुम्ही. तसंच जी खालच्या बाजू आपण घेतोय तशाच पद्धतीने ही वरची बाजूसुद्धा काय झाली पाहिजे, आपली वरती घ्यायची, आपल्याला वरती आली पाहिजे अशाच पद्धतीनं. हे बघू शकता तुम्ही, ही पाहू शकता खालची बाजू ही आपण काय केलेली आहे, वरती घेतलेली आहे. तशीच आता ही वरची बाजूसुद्धा आपल्याला काय करायची आहे, तर ही अशा पद्धतीने वरती घ्यायची आहे बघा. आणि हे पूर्ण पोतं जे आहे ते ह्याच्यामध्ये जाईल अशा पद्धतीने ह्या दोन्ही बाजू आपण काय केलेल्या आहेत, वरती घेतलेल्या आहेत.
आता वरती घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की आणखीनसुद्धा आपल्याला इथं जे आहे तो टी शर्ट ताणून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो हात आहे तो टी शर्टमध्ये घालून असं इथला टी शर्टचा वरचा भाग आपल्या हातात पकडायचा आणि एक हाताने आतलं जे पोतं आहे ते टी शर्टमध्ये घालायचा प्रयत्न करायचा आहे पोतं, जेणेकरून आपण एखादी वस्तू पोत्यात किंवा पिशवीत कशी भरत असतो तशा पद्धतीने हे काय करायचं आहे, असं वळून घ्यायचे आहे बघा. आता हे वरची बाजू झाल्याच्यानंतर ही खालचीसुद्धा आपल्याला बाजू व्यवस्थित करून घ्यायची. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर हा टी शर्ट अशा पद्धतीने असा करून घ्यायचा आहे बघा. आणि हे व्यवस्थित बसलं पाहिजेत अशा पद्धतीनं, हे असं झालं पाहिजेत. तर हे अशा पद्धतीने बघा. आता इथं पकडून आपल्याला काय करायचं आहे की एकदा हा दोन्ही भाग घ्यायचे आहेत आणि असं फक्त थोडंसं हलक्या हाताने झटकायचं आहे, जेणेकरून काय झालं पाहिजे की हे पोतं जे आहे ते पोतं व्यवस्थित ह्याच्यामध्ये बसलं पाहिजेत. आणि बसल्याच्या नंतर हा जो भाग आहे तो हा शिल्लक राहिलेला भाग, आता हे पाहू शकता तुम्ही, हा शिल्लक भाग राहिलेला आहे. आता व्यवस्थित पोतं ह्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर तो आता आपल्याला काय करायचं आहे, तर तो भागसुद्धा आपल्याला काय करायचा आहे, ह्याच्यामध्ये या पोत्याच्या खाली अशा पद्धतीने काय करायचं आहे, तर ह्या टी शर्टमध्ये असा आतमध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा हे असा भाग इकडच्या साईडने आतमध्ये गेल्याच्या नंतर हा राहिलेला सुद्धा भाग आपल्याला काय करायचा आहे, तर इकडच्या बाजूने हे अशा पद्धतीनं हे व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थितपणे बसलेलं आहे बघा आता. आणि हे छान पद्धतीनं असे बघा आता ही जी वस्तू आहे ती अशी तयार झालेली आहे बघा. बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं दिसते का व्यवस्थित. आणि वाटतंय का तरी ह्याच्यामध्ये आपण पोतं टाकलं आहे म्हणून वाटतंय का तरी ह्याच्यामध्ये पोतं आहे. तर ह्या अशा पद्धतीने ही वस्तू आपली तयार झालेली आहे बघा. तर पाहू शकता तुम्ही म्हणता दादा की आता ही वस्तू जी आहे ती काय आहे, तर ही वस्तू आहे आपली छान पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगात येणारी अशी वस्तू म्हणजे, तर ही बघा आहे आपली पायपुसणी. म्हणजेच आपलं जे डोरमॅट आहे. आता बघा पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू असताना बघा आपण बाहेरून येत असतो आणि पावसाच्या पाण्याचे किंवा चिखलाचे आपण पाय घेऊन येत असतो. आणि अशा वेळेस आपण काय करत असतो, तर दारामध्ये पोतं टाकत असतो किंवा दुसऱ्या आपल्या ज्या पायपुसण्या आहेत त्या आपण काय करत असतो, टाकत असतो. आणि मग ते टाकल्याच्यानंतर बघा चिखलाने भरल्याच्या नंतर ते काय होतात, तर त्या भरपूर अशा चिखलाने मळून जातात. आणि आपण ह्या दिवसात धुतल्या तर ह्या दिवसात वाळत देखील नाहीत. कारण का, तर बरेच दिवस असे 2-2, 4-4 दिवस म्हणजे सूर्यदर्शनसुद्धा घडत नाही, म्हणजे सूर्य दिसतसुद्धा नाही. आणि ऊन नसेल तर आपल्या पायपुसण्या आहेत किंवा डोरमॅट आहेत ते वाळत नाहीत आणि वास पण खूप मारतात. मग तुम्ही म्हणता दादा की आता हे कसे धुवायचं आहे, तर ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. तर बघा ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे जे आपले आहे डोरमॅट, हे आपण काय करत असतो, तर असे आपल्या दारामध्ये आपण तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. तर आपला हा असा घराचा दरवाजा असतो आणि आपण हे दरवाजामध्ये आतल्या किंवा बाहेरच्या साईडला आपण काय करत असतो, तर हे डोरमॅट ठेवत असतो. आणि आपण काय करायचं आहे की बाहेरून किंवा कुठून आल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण ह्याला पाय पुसू शकतो, हे अशा पद्धतीने. आणि हे पाय पुसून झाल्याच्या नंतर बघा हे छान पद्धतीनं आपण आपली पायपुसणी जी आहे ती तयार झालेली आहे बघा. आता तुम्ही म्हणता की दादा ही पायपुसणी कशी वाळण तुमची, बरोबर म्हणणं आहे तुमचं, हे पोतं वाळू शकत नाही. मग आपल्या ज्या घरातल्या डोरमॅट किंवा जे पायपुसण्या आहेत त्यासुद्धा वाळत नाहीत. मग अशा वेळेस आपण त्याच्यासाठीच हा जुगाड आणलेला आहे की जुना टी शर्टचा आणि पोत्याचा, की आपण ज्यावेळेस पाय पुसलेले आहेत चिखलाचे किंवा पाण्याचे, आणि ते कशाला लागणार आहेत, तर ह्या टी शर्टला लागणार आहेत. कशाला लागणार आहेत, ह्या टी शर्टला लागणार आहेत. आणि हा टी शर्ट आपण काय करू शकतो, काढून धुवून वाळाय घालू शकतो. आणि टी शर्ट हा हलका असल्यामुळे हा काय होऊ शकतो, तर लगेच सुकू शकतो. बरोबर आहे का, पोतं सुकू शकत नाही. डोरमॅट किंवा आपले जे पायपुसणे आहेत
त्या सुकू शकत नाहीत. परंतु टी शर्ट आपला जो आहे तो 100% सुकतो. त्याला जास्त उन्हाची गरज नसते. पंख्याखाली पण सुकू शकतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे आणखीन टी शर्ट असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने हा धुवून वाळाय घातला तर दुसरा टी शर्ट परत एकदा आपण ह्या पोत्याला घालू शकतो. त्याच्यामुळे पोतं धुण्याची गरज नाही. तर भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने मी जे हे डोरमॅट किंवा जे पायपुसणी केलेली आहे आपल्या जुन्या टी शर्टपासून आणि पोत्यापासून, ही तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल ना, तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करायची आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो आपला शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो आहे व्हिडिओ तो शेअर करून आपल्या व्हिडिओला काय करायचं आहे की कमेंट आणि लाईक करायचे आहे बघा. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन नवीन आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.